हैदराबादची जगप्रसिद्ध बिर्याणी सध्या चवीमुळे नाही तर एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे चर्चेत आली आहे। नामांकित बिर्याणी रेस्टॉरंट्सवर टाकलेल्या छाप्यांनंतर तब्बल 70,000 कोटी रुपयांचा कर चोरीचा घोटाळा उघडकीस आला आहे। ही कारवाई इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून करण्यात आली असून बिर्याणी स्कॅम म्हणून हा प्रकार आता देशभर गाजत आहे। हा घोटाळा उघड कसा आला? आयकर विभाग काही बिलिंग सॉफ्टवेअर कंपन्यांवर लक्ष ठेवून होता। या सॉफ्टवेअरचा रेस्टॉरंट मार्केटमध्ये सुमारे 10% वाटा आहे। तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी बिग डेटा एनालिटिक्स आणि जनरेटिव्ह एआय सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला। सुमारे 1,77,000 रेस्टॉरंट आयडी आणि 60 टेराबाइट व्यवहारांचा डेटा तपासण्यात आला। यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली। 2019 ते 20 पासून तब्बल 70,000 कोटी रुपयांची विक्री लपवण्यात आल्याचा अंदाज आहे। यापैकी 13,317 कोटी रुपयांचे व्यवहार थेट सॉफ्टवेअर मधून डिलीट केल्याचे आढळले। कर चोरी नेमकी कशी केली? साधारणपणे रेस्टॉरंटमध्ये रोख, कार्ड किंवा यूपीआय द्वारे होणारे सर्व व्यवहार सॉफ्टवेअरमध्ये नोंदवले जातात। पण तपासात असे समोर आले की काही मालक स्वतःच कॅश इनव्हॉइस म्हणजेच रोख पावत्या निवडकपणे डिलीट करत होते। रोख व्यवहारांचा मागोवा घेणे कठीण असल्याने त्यातील काही नोंदी ठेवायच्या आणि बाकीच्या हटवायच्या। त्यामुळे आयकर आणि जीएसटी कमी भरावा लागायचा। काही ठिकाणी तर संपूर्ण महिन्याची बिले डिलीट केल्याचेही आढळले। कोणकोणत्या राज्यात हे रॅकेट आहेत हे आपण जाणून घेऊया। तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात या 5 राज्यांमध्ये कर चोरी आढळली। कर्नाटकात सुमारे 2,000 कोटी रुपयांचे व्यवहार डिलीट झाले। तेलंगणामध्ये 1,500 कोटी आणि तमिळनाडूमध्ये 1,200 कोटी रुपयांची विक्री लपवण्यात आली। एकट्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येच 5,141 कोटी रुपयांची विक्री लपवली गेल्याचा अंदाज आहे। तर आता पुढे काय? अहमदाबादमधील सॉफ्टवेअर कंपनीकडून मिळालेला डेटा हैदराबादमधील आयकर भवनातील डिजिटल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासण्यात आला। सुरुवातीला हैदराबाद आणि विशाखापट्टणम येथे छापे टाकण्यात आले। त्यानंतर तपास देशभर वाढवण्यात आला। या प्रकरणात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे सीबीडीटीने देशव्यापी तपासाचे आदेश दिले आहेत। अधिकाऱ्यांच्या मते ही फक्त सुरुवात असू शकते, कारण देशात इतरही अनेक बिलिंग सॉफ्टवेअर वापरत आहेत। त्यामध्ये अशाच प्रकारच्या अनियमितता असण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर यातून निष्कर्ष काय मित्रांनो? तर हॉटेल क्षेत्रातील हा देशातील सर्वात मोठा कर चोरीचा घोटाळा मानला जात आहे। आता लपवलेल्या उत्पन्नावर किती कर आणि दंड आकारला जाणार आणि तपासात अजून काय उघड होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे। चविष्ट बिर्याणी मागे लपलेला हा काळा व्यवहार उघड करणारे तंत्रज्ञान आणि एआय भविष्यात अशा घोटाळ्यांना आळा घालू शकेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।